नमस्कार, मी भारती पाटील. स्वागत आहे तुमचं आपल्या किचनमध्ये. आज आपण बनवणार उन्हाळ्यामध्ये रोज खायला आवडणारा अगदी घरच्या साहित्यातला साधा सोपा असा पदार्थ. जितका साधा सोपा तितकाच दर्जेदार सुद्धा. तर गॅसवरती कढई ठेवली आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. कढई स्टीलची आहे. तुम्ही जर ॲल्युमिनियमची कढई ठेवली तर गॅसची फ्लेम मीडियम ठेवू शकता, पण आता इथे मी स्टीलची कढई ठेवली आहे. एकदम स्लो गॅस करणार आहे. तर दूध घालायचं, मध्ये मध्ये ढवळत राहायचं याला. तर सुरुवातीला आपण केशर घालून घेऊया दुधामध्ये. केशर घातल्याने रंग आणि सुगंध दोन्ही गोष्टी छान येतात पदार्थाला. केशर घालायचं, थोडंसं ढवळून मंद गॅसवरती याला आटू द्यायचं. आता आपण बाकीची तयारी करूया. तर बाकीच्या तयारीमध्ये इथे मी बदाम घेतलेले आहे. आता सुरीने याला कापण्यापेक्षा तुमच्याकडे जर अशी पक्कड असेल तर पकडीने बदाम पटकन फुटले जातात. छान असे तुकडे तयार होतात बदामाचे. आता मी इथे फक्त बदाम घेतलेले आहे. तुम्ही जर तुमच्या आवडीनुसार अजून काही ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये ॲड, काजू पिस्ता वगैरे तुमच्या आवडीनुसार. तर बदाम बारीक करून झालेला आहे. आता हे थोडंसं साईडला ठेवूया. पकडीने सुद्धा किती छान असे याचे तुकडे झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. फार बारीक नाही करायचे आहेत, थोडेसे मोठे राहिले तरीसुद्धा चालतील. दूध थोडंसं आटलेलं आहे. आता याच्यामध्ये घालणार आहोत आपण ड्रायफ्रूट्स पावडर. तर या पावडरीमध्ये मी काजू आणि बदाम दोन्हीची पावडर केलेली आहे आणि खूप बारीक अशी ही पावडर करून ठेवलेली आहे मी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून काही ड्रायफ्रूट्स ॲड करायचे असतील तर करू शकता, ऑप्शनल आहे. पावडर घालायची, दूध एकदा ढवळून घेऊया. पावडरीच्या गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्यायची. आता इथे वाटीमध्ये मी अर्धी वाटी थंड दूध घेतलेलं आहे. याच्यामध्ये 1 चमचा कस्टर्ड पावडर, 1 चमचा घालणार आहे दूध पावडर म्हणजे मिल्क पावडर आणि 1 चमचा कॉर्नफ्लोअर. हे सगळं घातल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे याची गुठळी होणार नाही. कस्टर्ड पावडर आणि मिल्क पावडर ऑप्शनल आहेत, नाही घातली तरीसुद्धा चालेल. फक्त कॉर्नफ्लोअर घातलं तरीसुद्धा चालेल. मी एक छोटा शॉर्ट व्हिडिओ बनवला आहे. ते जे आईस्क्रीम बनवले आहे ते त्याच्यामध्ये फक्त कॉर्नफ्लोअर घातलेलं आहे. खूप छान असं आईस्क्रीम तयार होतं आणि अगदी घरच्या साहित्यातलं असं हे आईस्क्रीम खायलासुद्धा खूप चविष्ट लागतं. मिश्रण तयार झालेलं आहे. आता हे आपण दुधामध्ये घालूया. दुधामध्ये घालताना दूध ढवळत राहायचं आहे, म्हणजे गुठळा तयार होत. तर मंडळी, दूध पावडर आणि कस्टर्ड पावडर पूर्णपणे ऑप्शनल आहेत. माझ्याकडे होत्या म्हणून मी घातल्या. आता हे बनवताना थोडंसं खाली सांडले ते साफ करूया आणि दुधामध्ये तयार केलेलं मिश्रण घालूया. तर दूध आधी थोडंसं ढवळून घेऊया आणि मिश्रण घालूया. मिश्रण घालायचं आणि 2 मिनटं मंद गॅसवरती याला चांगलं शिजू द्यायचं. आता याच्यामध्ये घालणार आहोत आपण साखर. तर साखर तुमच्या आवडीनुसार घालायची आहे. मी फक्त 2 चमचे साखर घालणार आहे याच्यामध्ये. आणि रंग किती छान आलेला आहे बघा. नेहमी केशर सुरुवातीला टाकायचं, म्हणजे अगदी आपला पदार्थ तयार होईपर्यंत पदार्थाला रंग खूप छान येतो. तर 2 चमचे साखर घातली आहे. आता छान याला असं ढवळून घेऊ एकदा आणि गॅस बंद करू. 2 मिनिटाने मिश्रण इतपत शिजलेलं आहे, म्हणजे इतकं घट्ट झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता करायचा गॅस बंद आणि थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं. तर मंडळी, बाजूच्या सोसायटीचं रेनोव्हेशनचं काम चालू आहे आणि त्यामुळे खूप आवाज येतो आहे, म्हणजे डिस्टर्ब होते आणि त्याबद्दल मनापासून सॉरी. तर हे थंड झालेलं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊ, थोडंसं फिरवून घेऊ, म्हणजे याच्यामध्ये कुठे गुठळी असेल तर ती फुटून जाईल. सगळं मिश्रण भांड्यामध्ये घालायचं, झाकण घालायचं, मिक्सर चालू बंद करत याला फिरवून घ्यायचं, म्हणजे आत कुठे थोडीशी गुठळी असेल तर ती फुटली जाईल आणि मिश्रण असं एकसारखं तयार होईल. तर झाकण घालूया आणि याला फिरवून घेऊया. खूप छान असं मिश्रण तयार होतं आणि तुम्ही बघू शकता मी पल्स मोडवरती याला 2-3 वेळा चालू बंद करत फिरवून घेतलेलं आहे. आता चमच्याने बघूया, खूप छान असं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण याला एका डब्यामध्ये घालून फ्रीजमध्ये 1 तासासाठी ठेवणार आहोत. 1 तासांनी परत बाहेर काढायचं, परत मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं, परत थोडंसं फिरवून घ्यायचं आणि नंतर त्याच भांड्यामध्ये हे ओतायचं. तर आता हे मिश्रण ठेवण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे एक प्लास्टिकचा डबा. आधीची रिकामी झालेली छोटीशी कुल्हड घेतलेली आहे आईस्क्रीमची. तर सुरुवातीला आपण कुल्हडमध्ये ओतून घेऊ आणि नंतर हे उरलेलं मिश्रण भांड्यामध्ये घालू. तर खूप छान असं मिश्रण तयार झालेलं आहे. व्यवस्थित भांड्याचं सगळं काढून घेऊया आणि थोडंसं याला हलवून घेऊ.
चमच्याने थोडंसं फिरवून घ्यायचं, आतमध्ये कुठे हवा राहिली असेल तर ती निघून जाते. सोबतच कुल्हडमध्ये सुद्धा फिरवून घेऊया. मिश्रण ओतून झाल्यानंतर थोडंसं असं हलवून घ्यायचं आणि डबा थोडासा हाताने पकडून असा थोडा हलवून घ्यायचा. आता याच्यामध्ये जे आपण ड्रायफ्रूट्स घालणार आहोत ते तुमच्या आवडीनुसार घालू शकता. मी इथे फक्त बदाम घेतलेला आहे बारीक करून. तुम्ही याच्यामध्ये पिस्ता, काजू, अजून काही तुमच्याकडे असतील ड्रायफ्रूट्स तर ते सगळे ॲड करू शकता. सुकलेल्या थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या होत्या माझ्याकडे, त्यासुद्धा मी घेतलेल्या आहेत. आता याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स घालूया. आता इथे एक महत्त्वाची टीप. आता याच्यामध्ये जर तुम्ही खूप सारे ड्रायफ्रूट्स घातले तर आपलं हे राजभोग आईस्क्रीम तयार झालं, आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स घातले तर आपलं हे ड्रायफ्रूट्स आईस्क्रीम तयार झालं. तर मी इथे फक्त बदाम वापरलेला आहे. तुम्ही खूप सारे ड्रायफ्रूट्स बारीक करून घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ शकता याच्यामध्ये, आणि छान असं राजभोग आईस्क्रीम तयार. तर मंडळी, व्हिडिओमध्ये खूप डिस्टर्ब झालेला आहे, खूपदा आवाज आलेला आहे, त्याबद्दल पुन्हा एकदा सॉरी. आता झाकण घालूया आणि फ्रीझरमध्ये याला 10 ते 12 तासासाठी ठेवून देऊया. अगदी 4 ते 5 तास ठेवलं तरी चालेल, पण आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे 10:30 आणि हे मी आता उद्या सकाळीच बघणार आहे. तर व्यवस्थित झाकण घालून घेऊ आणि फ्रीझरमध्ये ठेवू. तर दुसऱ्या दिवशी आत्ता सकाळचे 9:30 वाजलेले आहेत, म्हणजे जवळजवळ अगदी 11 तास मी हे फ्रीझरमध्ये ठेवलेलं आहे. आता झाकण उघडून बघूया आईस्क्रीम कसं झालं आहे ते. तर तुम्ही स्वतःच बघा किती छान आईस्क्रीम तयार झालेलं आहे. आता याच्यामध्ये जर बर्फ झाला असता तर बर्फाला लगेच पाणी सुटतं आणि पाणी गळायला लागतं, पण इथे बर्फ वगैरे झालेला नाही आहे, म्हणजे आपलं आईस्क्रीम खूप छान असं तयार झालेलं आहे. तर एका बाउलमध्ये काढूया आणि तुम्ही बघू शकता किती छान असं आईस्क्रीम तयार झालेलं. अगदी घरातल्या साहित्यातलं साधं सुधं पण राजभोग आईस्क्रीम असं तयार झालेलं आहे. रेसिपी आवडली तर करून बघा. चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि आपलं कुल्हडमधलं आईस्क्रीमसुद्धा खूप छान झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. घरच्या घरी उन्हाळ्यातल्या सुट्टीमध्ये मुलांना खायला बेस्ट ऑप्शन. घरच्या साहित्यातलं असं हे छान आईस्क्रीम एकदा नक्की करून बघा.